सुभाष बबनराव लंगोटे, वापगाव. मी 7वी-8वी शिकलेलो. शिक्षण माझं 7वी ते 8वी आहे. त्यापासून मी शेतीत ॲड झालो आणि शेती हा माझा लहानपणापासूनचा आवडता छंद. त्याच्यामुळं शेतीत गाई लहानपणापासून गाई पहिल्यापासून आमच्याकडे आहेत. काहीतरी 3 पिढ्यांना आमच्याकडे गाई आहेत ते. त्यापासून पुढे ह्या गायींच्या जोपासना आमची इथून पाठीमागं वडील करत होते. त्याच्यानंतर आता बरेच दिवस झाले, आता 10 वर्ष झाले, तर वडील वयस्कर झाल्यामुळे ते काय जात नाही. आता मग आम्ही जोपासना करतो. ते जोपासना करण्याची अशी पद्धत आहे आमची. सकाळी आमच्याकडे काय गडी वगैरे काही नसतं. आम्ही आपले घरचे सगळे सदस्य मिळून त्याची सेवा करतो. ते ह्या सेवेमध्ये आम्ही 4-5 जण उठलो सकाळच्या पारी, कोणी शेण काढायचं, कोणी खाणं घालायचं, कोणी दूध काढायचं. अशा पद्धतीत वासरांचे खाद्याचा प्रकार आहेत, त्यांचे वेगळे प्रकार आहेत, ते वेगळे प्रकार त्यांना द्यायचे. त्याच्यानंतर मग सकाळी आपले गावातून जाऊन आल्यानंतर 11-11:30च्या पिरियडमध्ये ह्यांना चरावायला रानात घेऊन जावं लागतं. तर रानामध्ये गेल्याच्या नंतर समोर डोंगर आहेत, त्या डोंगराला फॉरेस्ट आहे आणि 40 एकर बुद्ध लोकांची जमीन आहे. त्या जमिनीत आम्ही खंडाच्या वर्षाच्या याने चारायला घेतो. तर त्या चारायच्या असे 25,000 रुपयाचं रान घ्यावं लागतं दर वर्षावर काठी. संध्याकाळी 5:30-6:00-7च्या दरम्यान गाई घरी येतात. घरी आल्यानंतर त्यांची बांधणी, सोडणं, खाणं पाणी करणं हे सगळं आमचं स्वतः आम्ही केलं. त्यापासून एवढं काही आम्हाला त्रास आहे असं काय वाटत नाही. आमच्या मुलांना, आम्हाला, आईवडिलांना सगळ्याला याचे छंद आहे आणि ह्या छंदातून आम्ही ह्या जोपासना करतो. त्यापासून जी काही उत्पन्न आहे, उत्पन्न थोड्या प्रमाणात इथून पाठीमागे गाडी चालू होते. गाड्यांच्या पिरियडमध्ये त्यांच्या किमतीचं व्यवस्थापन होतं चांगलं. आता हे 2-4 वर्ष झालेत गाड्यांची बंदी आल्यामुळं ते काही तेवढे पद्धतशीर खपत नाहीत. 25,000-40,000 रुपयाचं वासरू असेल ते 15,000-20,000 रुपयाला द्यावं लागतं. हे जास्ती महत्त्वाची गोष्ट आहे. कारण पण तोपर्यंत आम्ही काही देत नाही. वासरं आम्ही योग्य किंमत आल्याशिवाय ती विकत नाहीत. आमच्या मनाला वाटेल 50-60 रुपयाचं वासरू ते 50-60 खपलं तरच तो देतो. त्याच पद्धतीचं आजही आम्ही वर्षापूर्वी मुशीला एका पाहुण्यांनी आमच्याकडून मंदीच्या काळात 85,000 रुपयाला वासरू नेलेले. म्हणजे गाडाबंदी असं काही आहे म्हणून त्यांची किंमत कमी होते असं काही नाही. का त्यांचा कंटाळा करून आम्ही कंटाळा करत नाही. अशी काही जोपासना आम्ही त्यांची करतो. ते हे गावरान गाईचं दूध हे लहान मुलांसाठी अगदी आईचं दूध आहे. ह्याच प्रतीनं त्या गाईचं दूध असतं, गावरान गाईचं. जर्सी गाईचं म्हणले तर ते दूध लहान मुलांसाठी योग्य नाहीच आहे. म्हशीचं सुद्धा त्या प्रमाणात योग्य नाही. पण गावरान गाईचं दूध आहे हे लहान वर्षाचं, कमीत कमी 1 वर्षाचं मूल असतोपर्यंत त्या मुलाला गावरान गाईचं दूध दिलं गेलं पाहिजे.